मुंबईमध्ये पालिका निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का देण्याकरता संघ दक्ष। मुंबईतील प्रत्येक वॉर्डात संघ ठेवणार बारीक नजर। विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून हिंदू मतदारांना संघ घालणार साद। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भाजप आणि मित्रपक्ष महायुती म्हणून एकत्रितपणे लढणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा। ठाण्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या बॅनरची जोरदार चर्चा। बॅनरवर थेट भावी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख करत कार्यकर्त्यांनी दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी बोलावली पदाधिकाऱ्यांची बैठक। येणाऱ्या पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे घेणार आढावा। अमरावतीमध्ये बच्चू कडूंचं अन्नत्याग आंदोलन। आजचा 5वा दिवस। शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याच्या मागणीसह इतर मागण्यांवर बच्चू कडू ठाम। ऑपरेशन सिंदूर म्हणजे मुलांच्या कॉम्प्युटरवरचा गेम, तर भारतानं पूर्वीच कल्पना दिल्यानं पाकनं माणसं हटवली। काँग्रेस नेते नाना पटोलेंचं वादग्रस्त वक्तव्य। सांगलीत 7 महिन्याच्या गर्भवती महिलेची आत्महत्या। सासरच्या मंडळींकडून धर्मांतरणासाठी होत असलेल्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप। पतीसह सासू सासऱ्यावरही गुन्हा दाखल। तुळजाभवानी मंदिर परिसरात थुंकणं। पुजाऱ्यांना भोवलं। थुंकणाऱ्या 8 पुजाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस। गोव्यात 3 अल्पवयीन मुलींवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना। आरोपी हे पीडित मुलीचे मित्रच असल्याचं उघड। पोलिसांनी 2 आरोपींना केली अटक। राज्यात पुढचे 3 दिवस पुन्हा मुसळधार पावसाचा अंदाज। कोकणासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही मुसळधार पाऊस। हवामान विभागाचा अंदाज।